पनीर हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ आहे आणि पनीरपासून वेगवेगळे पदार्थसुद्धा तयार केले जातात। तर मित्रांनो, पनीरची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि आपण बघतो की आता अनेक गावांमध्ये छोटेखानी पद्धतीनं पनीर तयार केलं जातं। परंतु मित्रांनो, मी आज तुम्हाला पनीर तयार करण्याची एका मोठ्या कंपनीमध्ये घेऊन आलेलो आहे आणि या माध्यमातून शुद्ध आणि खात्रीशीर पनीर कसे मिळते आणि हे तुमच्यासाठी कसं फायदेशीर आहे आणि या माध्यमातून तुम्ही रोजगारसुद्धा कसा मिळवू शकतात हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, मी सध्या गंगापूर शहराजवळ आलो आहे आणि या कंपनीमध्ये इथे पनीर तयार केलं जातं। याविषयी अधिक माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे। आपला परिचय द्या। माझं नाव बाबासाहेब मच्छिंद्र गायके, राहता गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। जसं की आमच्याकडे निर्भर दुधाचा पुरवठा होतो, चांगल्या प्रतीचे दूध हे आमच्याकडे येते नैसर्गिक। त्याच्या आधारे आम्ही त्या दुधाला एका तापमानापर्यंत तापवतो, त्याच्यानंतर त्याला थोडंसं तापमान नॉर्मल करून त्या दुधामध्ये ॲसिड टाकून त्याचं पनीर फाडण्यात येतं आणि एकदम नैसर्गिक आणि शुद्ध अशा प्रकारचं पनीर आम्ही बनवतो की ज्याचा पूर्ण आधार हा फक्त दूध आहे। दुधापासनं ते पनीर आम्ही चांगल्या फॅटचं, चांगल्या प्रतीचं आणि शुद्ध हायजेनिक पद्धतीनं आम्ही ते तयार करतो। 20-25 प्रॉडक्ट आमच्याकडं तयार होतात, जसं की दही आहे, लस्सी आहे, ताक आहे, श्रीखंड आहे, आम्रखंड आहे, तूप आहे आणि मिठाईचे एक 10-15 प्रॉडक्ट आहे। तर खात्रीशीर पनीर कसं मिळू शकतं किंवा ते कसं ओळखायला पाहिजे? खात्रीशीर पनीर, ज्या पनीरचा आधार फक्त दूध आहे आणि खाण्यामध्ये एक नैसर्गिक प्रकारची चव ही पनीरमध्ये असते की ज्याचा कसलाही प्रकारचा वास नसावा आणि एक नैसर्गिक खाताना ते आपल्याला जाणवलं पाहिजे की त्याचा पूर्ण आधार हा दूध असावा। ते पनीर पूर्णपणे शुद्ध असं मला वाटतं। काही तरुणांना जर होलसेल प्रमाणात पनीर पाहिजे असेल, जसं की माझ्या नामांकित काही छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल आहेत, त्या हॉटेलला पनीर जातं। नवीन तरुणांना जर रोजगार पाहिजे असेल तर ते आमच्याकडून बल्कमध्ये नेऊन त्या हॉटेलला वगैरे ते सप्लाय करू शकतात, ज्याच्यामध्ये त्यांना चांगल्या प्रमाणे रोजगार पण मिळू शकतो। तर माझं मार्केट हे सुरुवातीला आता छत्रपती संभाजीनगर आणि तिथले तालुके जसं की वैजापूर, गंगापूर, कन्नड या भागापर्यंत मी देतो। अजून त्या मार्केटच्या दृष्टीने मी विचार केला नाही, पण भविष्यात तिकडे जाण्याची आमची तयारी आहे की त्या दृष्टीने आमचे प्रयत्न पण चालू आहेत। येणाऱ्या अल्पावधीत काळामध्ये आम्ही त्या प्लॅनिंगमध्ये आहोत की येणाऱ्या काळात कुठूनही महाराष्ट्रामध्ये आपण त्याप्रमाणे त्यांना पुरवठा देऊ शकतो, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत। मित्रांनो, त्यांचा जो नंबर आहे तो समोर दिलेला आहे, तो नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या आणि आगामी काळामध्ये तुम्हाला खात्रीशीर पनीर मिळू शकतं। कारण आज पनीरची खूप मागणी वाढत चाललेली आहे आणि शुद्ध खात्रीशीर पनीर आपल्याला मिळणं गरजेचं असतं। कारण आपले जे खवय्ये असतात, आपल्या हॉटेलमध्ये जे येणारे व्यक्ती असतात, त्यांचंसुद्धा आरोग्य आपल्याला बघायचं असतं। तर तुम्हाला चांगलं जर पनीर मिळालं तर तुमच्या हॉटेलचासुद्धा चांगला व्यवसाय वाढू शकतो। तर या माध्यमातून तुम्ही त्यांच्याकडून पनीर मागू शकता भविष्यकाळामध्ये। आणि जे छत्रपती संभाजीनगर शहर किंवा जिल्ह्यातील जे काही तरुण असतील, जे काही छोटा मोठा व्यवसाय करत असतील, त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप मोठी संधी आहे। तुम्ही यांचे जे सर्व प्रोडक्ट जे आहेत ते तुम्ही तुमच्या दुकानामध्ये किंवा नवीन जे आउटलेट आहे ते सुरू करून तुम्ही चांगला पैसा मिळू शकता। यांचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिला आहे। धन्यवाद।